नर्मदे हर गुड मॉर्निंग। सकाळचे वाजले 7:30। आता आपण निघालोय पुढच्या प्रवासाला। पुढचा आश्रम आहे 7 किलोमीटर सेमलेट। पहाटे इतकं भारी वातावरण होतं, या साईडने पूर्ण लाल झालेलं होतं, दाखवू नाही शकलो। मोबाईलची बॅटरी डाऊन आहे। हा इथे आश्रम आहे, इथे आपण थांबलो होतो तुकाराम पटेल यांचा। या बाजूला मोठा चंद्र दिसत होता आणि या बाजूला सूर्य। की नंबर क्वालिटी वातावरण होतं। रात्र खूप मस्त झाली, थंड। मला आवडतं, जास्त थंड नाही पण होती थंडी, मजा आली। झोप एक नंबर लागली। नर्मदे पाहते ना, मालगुडी डेजची फील येते। मालगुडी डेज कोणी कोणी बघितलंय? हे बघा असे घर। बॅटरी डाऊन झाल्यामुळे पुढचे व्हिडिओ काय काढणार नाही। डायरेक्ट सेमलेटला जाऊन चार्जिंग करूनच काय ते होईल। नर्मदे मला कॅमेऱ्यात काय दिसत नाही, तुम्हाला काय दिसतंय की नाही माहीत नाही, बॅटरी डाऊन असल्यामुळे। पण या प्रकारचा मार्ग शुलपाणीचा आहे। हे असं पाणी वाहत आहे मस्त। आता पुढून क्रॉस करायचं होतं, तिथून इकडं क्रॉस करायचं। नर्मदे इथे रस्ता लागला। रस्ता पाहून आनंद व्हायला पाहिजे, पण मला झालं नाही। उलटा झालंय। सकाळचे वाजले 8:45। तुकाराम पटेल यांच्या खैरवानीच्या आश्रमापासून इथपर्यंत पोचलोय आपण, डांबरी रोड पर्यंत। नर्मदे तुकाराम महाराजांचा आश्रम एक नंबर आहे भाई। मी जाऊन तो 15 दिवस राहिला ना, तब्येत बिब्येत बनवून येईल माणूस। नर्मदे मस्त आहे ना। इकडे समोर तर पाहिलं का, ऑटोमॅटिक ते असं डिझाईन किती पूर्ण याला। 10:15 वाजलेत। आता आपण आलेलो आहे सेमलेट। सेमलेट इथे उत्तम सिंग म्हणून आहेत, त्यांचा आश्रम आहे इथे। या आश्रमात आपण चहा नाश्ता केला। आता पुढचा प्रवास परिक्रमा मार्ग, त्यांच्याच घराच्या बाजूने बोर्ड लावलेला आहे। या ठिकाणी लिहिलेलं आहे नर्मदे हर पगदंडी मार्ग बादल 7 किलोमीटर बाळवानी। आता आपल्याला 7 किलोमीटर गेल्यानंतर भोजन प्रसादी राहील। नर्मदे हर। पाणी बघा किती स्वच्छ आहे। झरकल नदी पुढे आपल्याला क्रॉस करायची आहे, त्याच्या अलीकडे ही वॉटर क्रॉसिंग आहे। सँडल असल्यामुळे ठीक आहे, पण जाम सटकता बाई। जेव्हा वर चढायची बारी येते किंवा उतरायची बारीला तर बेकार सटकतो। मस्त पाणी आहे। हेच आश्रम आहे आणि आश्रमाच्या मागच असा मस्त स्वच्छ पाण्याचा झरा वाहतो। नर्मदे हर। इथे यापेक्षा डेंजर रोडवरनं इथले गावातले लोक असे गाड्या घेऊन जातात। नर्मदे हर। आणि आपण लडाखला जातो, कौतुक करतो 4 लोकांना, तुम्ही लडाखला गाडी चालवली। अरे इथं पायी चालणं मुश्किल आहे, त्याच्यावर हे बाईक घेऊन फिरतात। बाईकर लोकांना यायचं का इकडं राईडला, परिक्रमा राईड। नर्मदे हर। हे बघा वरती गाडी चढवली त्यांनी, खाली तुम्हाला आता कॅमेऱ्यात वाटत नाही उतार वगैरे, ह्या इथे वरपर्यंत घेऊन गेला। मी पलीकडच्या बाजूची शूटिंग घेतली होती, ही या बाजूची। हे इथं बाईकचे टायर आहेत। नर्मदे हर। याला म्हणतात शुलपाणी, शुलपाणीची झाडी।
हे असे रस्ते, असे डोंगर. मज्जा. नर्मदे नर्मदे. हा येईल ना. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर महाराज. गावाच्या अलीकडे एका ठिकाणी असा बोर्ड आहे, पगदंडी 1 किलोमीटर, रोड मार्ग 2 किलोमीटर. आता हे जे पगदंडीने चालू शकत ते गेले, आपण इथून जाणार आहे पगदंडीने डोंगर चढून. एवढे डोंगर चढलो, आता थोड्यासाठी काय नर्मदे हर. नर्मदे हर बच्चो. आता आपण एका डोंगराच्या टोकावर उभे. टोकावर नाही म्हणताना, अजून थोडासा बाकीच आहे. पण आपण येताना या डोंगराच्या पाठीमागे सिमलेट आहे आणि त्याच्या पाठीमागे खिरवानी आहे. सकाळी आपण तिकडून निघालो. हे डोंगर हे डोंगर हे डोंगर, आशेदारी वगैरे हे सगळं इथून खालून पार करत करत हा रस्ता दिसतो ना, इथून इथे वरती आलो. ही परिक्रमाच येत आहे. जास्त काही नाही, 12-13 किलोमीटर चालू असेल. आपण इथे ताक भेटले. नर्मदे हर मैया. आम्ही ताक पितोय, मैयानं दिले. सगळ्यांनी ताक पित आहे, तुम्ही नाही घेतलं. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आपलं ताक. आता हे भादल गावाची बॉर्डर आहे. हे पलीकडचे डोंगर आहेत. हा देव म्हणजे हे 2 गावाचा सेंटर पॉइंट. आपण आलो इकडच्या डोंगरांवरनं, म्हणजे याच्या मागच्या डोंगरांवरनं ते दिसतंय तिकडे. आणि जायचं आपल्याला त्या डोंगरांच्या पलीकडे, परमाळा तिकडे. हवेमुळे आवाज येत नसेल. नर्मदे. इथं हे सागाचं पाणी वाटत नसेल तुम्हाला, असे आहे ना, जेवढं दिसतंय सगळीकडे सागाचेच पान आहे. सगळ्यांना काही कीड लागली असेल किंवा काय, हे सगळे झाडाचे जबरदस्त. आता 11:30 वाजले. आपण आलो आश्रमाच्या जवळ. आता आपण पोचतोय भादल आश्रम. भादल आश्रमला जेवण करून पुढचा प्रवास करायचा आपल्याला. मजा आली शिल पाण्यातून येऊन. वसूल. नर्मदे. दुपारचे वाजले 2:45. भादल गावात ना निघालं. भादल गावातच चाललोय. पुढे काहीतरी इस्कल नदी आहे, ती क्रॉस करू. आणि नवीन शेती दिसायला लागली. मके, हरभरे, काय मिरची. असं छोट्या छोट्या गावात दिसतं काहीतरी वेगळं. नाही तर रस्त्याने सगळे कापूस कापूस कापूस. आता भादल गावात महाराष्ट्र आपल्या राज्यात पोचू. महाराष्ट्रात चाललो म्हणजे 100% व्यवस्था काय ठीकठाक नसेल असं मला वाटतं. आता ते खोटं ठरावं ही इच्छा तर भरपूर आहे. समजेल आता गेल्यावर. नर्मदे हर. या टाईपचा रोड आहे.
चिखल तुडवत, पाणी तुडवत इस्कल नदीपर्यंत जायचं आपल्याला. मध्ये दूर दूर पर्यंत ना घर आहे ना कोणी माणूस आहे. इकडे या टेकडाच्या माग घर आहेत, बाकी इकडं एक नंबर शांतता. इथं पण एक घर या टेकडावर दिसलं आता मला. आवाज नाही कोणाचा पण लांब लांब पर्यंत. इथं 10 रुपयाला ताक आहे, आपण घेतलंय. इथे इकडे उतरून आलो. झरकल नदी आहे या बाजूला, ही आपल्याला बोटीने क्रॉस करायची. हा मग जायचं. एक नंबर वातावरण आहे. शिलपाणीचे म्हणजे झाडीत नाही यायचा निर्णय माझा चांगलाच ठरला. परिक्रमेला याल तर 100% शिलपाणीतून या, अजिबात दुसरीकडे ट्राय करू नका. नर्मदे यार. अशी शिलपाणीची ही कठीण वाट. कशी आता बघा तिकडून वरून पडले असते बाई. मैया पडून गेली शिलपाणीच्या जंगलमध्ये. निवृत्ती महाराज यांचे खूप खूप धन्यवाद. ते माझी बॅग घ्यायला त्या वरच्या टोकापर्यंत आले होते इथं येऊन, आणि बॅग आणून इथं ठेवली. घरमध्ये हर कुठं बॅग ठेवली, बॅग ती तिकडं बॅग माझी. एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. अजून एक गंमत पाहतोय आम्ही. लोक धडपडतात ते बघायला मजा वाटते आम्हाला, म्हणून इथं बसून राहिलो. या बोटीतनं आपल्याला पलीकडे जायचंय. समोर ही आहे इस्कल नदी. आता काही ठिकाणी इस्कल आहे, काही ठिकाणी इरकल आहे, काही ठिकाणी झरकल आहे. मला पण एक्झॅक्ट माहित नाही. कोणाला माहिती असेल बादल गावातली नदी कोणती तर कमेंट करून सांगा बाई. इस्कल, इरकल, झरकल. सिद्धेश्वर मंदिरात तर सर्कल लिहिलेलं होतं, पण मग तिथं त्यांनी सांगितलं होतं हे सर्कल नाही हे झरकल आहे, म्हणून ते कन्फ्युजन दूर झालं. भरपूर पाणी वाढतं या नदीचं. इथं बघाल तर दिसतंय की नाही. बोटीने जायचा प्लॅन करत होतो, पण हे बिगर पंख्याचं विमान येऊ राहिलं. ते बी दोरीने ओढत ओढत. हे बघा विमानात बसून जायचं आपल्याला. आता इकडे कुठंतरी मशीन बोट चालते खाली, दिसून नाही राहील. देखो तो पहाड़ी चढ़ के जा रहे हैं. इकडे आला आपलं विमान जवळ आलं. ही बोट कुठून आलेली आहे? सिंगापूर.
नाव येतं बोचिता सिंगापुर. %35 इधर कैसे मिलीपुर ये समुद्र किनारे मंगाय. इंडिया सेकंड मध्ये काय भेटेल काहीच सांगते. आता हे बट हे पाहिलं का, हे पूर्ण रेस्क्यू बोट आहे 24 लोकांची. ही सिंगापूरला चालत असेल, पण इथं आपण इंडियन जुगाड या किनारी ते त्या किनारी दोरी बांधून घेतली. त्या दोरीने इकडे ओढतात या किनाऱ्यावर. हा तर दिसत असेल तर ठीक. आणि हे बघा, हे पायलट बसले वरती. ये मेरा इंडिया, आई लव माय इंडिया. ऊपर से रास्ता नहीं है, इसलिए तो ये नदी में है. नहीं है रास्ता, इस नदी को नहीं है. मैंने देखा गूगल मैप पे नहीं है. मित्रांनो, महाराष्ट्रात आपलं स्वागत आहे. हा मावळता सूर्य महाराष्ट्रात आहे. आणि या नदीच्या पलीकडे MP. मागच्या व्हिडिओत मी सांगितलं की नाही मला लक्षात नाही, पण मग बाबाजी महाराष्ट्र में आपका स्वागत है. जय हो. जय हो. नर्मदे हर. महाराष्ट्रात एंट्री केल्या केल्या पहिला झटका, आपली पाण्याची बॉटल हरवली. तिथेच राहून गेली जिथे एंट्री करून पहिला पाय ठेवला तिथे. आणि या आश्रमाच्या ठिकाणी इथे चहा प्यायला थांबलो होतो आम्ही. ही मैयाने चहा बनवलाय. तर ह्या बाबाजींनी आपल्याला ही बॉटल गिफ्ट केली. हे सियापूर उज्जैनवरून आलेले आहेत. बाबाजी आपका नाम? नारायण सिंह परमार. नारायण सिंह परमार. आप जी? आजाद सिंह परमार. कुमेर सिंह परमार निटल्ली. बाबूलाल परमार. परमार आहेत. त्यांनी आपल्याला साजापूर डिस्ट्रिक्ट उज्जैन जवळ आपल्याला ही बॉटल दिलेली गिफ्ट. नर्मदे हर. मैया कुठंच काही कमी पडू देत नाही. आजचा मुक्काम या मैयाच्या घरात. बाजरीच्या भाकरी, कसली भाजी बनवता काय माहिती. इथून सनसेट चालला दिसत नाही, लाईट आहे मस्त. मी असं इथे एकदम निवांत बसले. या बाजूला नदी वाहते, पलीकडे तिकडे नर्मदा मैया आहे आणि असे डोंगर आहे. हा इथे काहीतरी बेस बनवलेला बसायला, माहित नाही कसला आहे. इकडे काय बाजरी बिजरी, वरती पण एक बनवलेला आहे. सकाळी तिथे जाऊन बसू. आणि इथून पार खालून पाणी आणावं लागतं कुठून तरी. ती मैया गेली बादली घेऊन आता पाणी आणायला. नर्मदे. मस्त शेंगा भुजल्या, गरम गरम शेंगा. आणि हे वातावरण शूलपाणीचं. हे आमचे शेंगा भुजणारे निवृत्ती महाराज. हे कोटोरे साहेब, हे कातोरे साहेब. तुमचा लाडका स्वतः जो बाबा क्वार्टरवाले. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच बंद होईल कारण लाईट नाही आहे. आता मस्त सनसेटच्या लाईटमध्ये बसलेलो आहे. इकडे नदी आहे, त्याच्या पलीकडे नर्मदा मैया आहे. 3-4 वेळा दाखवून आलं. काय घडी दाखवते मी पण. जाऊ द्या, मोर दे. नर्मदे यार. भेटू उद्या सकाळी. आज 11 दिवस झाले
पायी चालतोय.